नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत म्हैसूर झूचा पुढचा भाग. मागच्या व्हिडिओत आपण बिबळ्या, वाघ, सिंह, चित्ता, गेंडे व विविध माकडांच्या प्रजाती पाहिल्या. आता आपण झूची पुढची सफर सुरू करूया. जलतरंगिणीजवळ थोडा वेळ घालवून आम्ही पुढे निघालो. पुढे हरिण परिवारातील ब्लॅकबक व चितळ या 2 हरणांचे दर्शन घेतले. ब्लॅकबक या हरणाच्या एका सिने अभिनेत्याने केलेल्या शिकारीमुळे हे हरिण प्रचंड प्रकाशझोतात आले व लोकांची यास बघण्याची उत्कंठा खूप वाढलेली दिसली. आता आम्ही बरेच पुढे येऊन पोचलो. तिथे इंडियन फॉक्स म्हणजेच भारतीय कोल्ह्याचे दर्शन घेतले. शेजारीच मीरकॅटचे एन्क्लोजर होते. मीरकॅट्स हा मुंगूस प्रजातीमधील एक प्राणी आहे, जो मुख्यतः बोत्सवाना, नामिबिया, दक्षिण आफ्रिका व अंगोला या देशांमध्ये आढळतो. मागच्या 2 पायावर उभे राहून दुरून येणाऱ्या प्राण्याची टेहाळणी करणे हा ह्याचा आवडता कार्यक्रम आहे. प्रसिद्ध सिनेमा लायन किंगमध्ये असलेला टिमॉन या कॅरेक्टरमुळेच मीरकॅट्सना खूप प्रसिद्धी मिळालेली आहे. अस्वलांच्या एन्क्लोजरमध्ये छोटी छोटी अस्वले इथून तिथे बागडत होती. त्याच बाजूला आम्हाला हत्तींचे दर्शन झाले. येथे भारतीय हत्ती व आफ्रिकन हत्ती वेगवेगळ्या एन्क्लोजरमध्ये विहार करताना आढळतात. या हत्तींसाठी चांगल्या सोयी उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत. मग आम्ही 1 हॉर्न रायनो म्हणजेच एकशिंगी गेंड्यांच्या एन्क्लोजरकडे गेलो. हे भारतामध्ये आसाम राज्यातील काझीरंगा व पोर्बितोरा या नॅशनल पार्क्समध्ये मुक्त विहार करताना आढळून येतात. त्यांच्या बाजूला त्यांच्यासारखाच एक अजस्त्र प्राणी दिसला, पाणघोडा म्हणजेच हिप्पोपोटॅमस. हे साधारणतः आफ्रिकन देशांमध्ये आढळतात. हे उभयचर प्राणी असून शाकाहारी असतात. हे साधारणतः 40 ते 50 वर्षे जगतात. पाणघोड्याच्या शेजारीच आम्हाला कांगारू सुद्धा दिसले. मग आम्ही जॅग्वार आणि ब्लॅक पॅन्थरना भेट देण्यासाठी गेलो. जॅग्वार हा मुख्यतः अमेरिकेत आढळून येणारा प्राणी आहे. त्याचा अधिवास हा मुख्यतः घनदाट जंगलात दिसून येतो. बहुतेकदा ते नद्या तसेच पाणथळीच्या जवळ राहणे पसंत करतात. जॅग्वार हे त्यांच्या शक्तिशाली ॲम्ब्युश युक्त्यांसाठी ओळखले जातात. इथे विक्रम व संतू नावाचे जॅग्वार होते व बाजूला मीरा नावाची ब्लॅक पॅन्थर होती. मीरा खूपच लाजाळू होती, त्यामुळे तिचे लांबूनच फोटो काढता आले. यांची काळजी घेणारे त्यांचे केअरटेकर राजन्ना आम्हाला भेटले. त्यांनी बोलवल्यावर विक्रम आणि संतू लगेच पळत आले, पण मीरा काही आली नाही. राजन्नांमुळे जॅग्वार्सचे खूप सुंदर स्पॉटिंग झाले. राजन्नांचा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो. पुढे आम्हाला ऑस्ट्रिच म्हणजेच शहामृग दिसला. शहामृग या पक्षाला उडता येत नाही, पण तो खूप वेगाने पळू शकतो. याचे अंडे हे जगातील सर्वात मोठे अंडे मानले जाते. हा साधारणतः आफ्रिकन देशांमध्ये आढळतो. आता आम्ही या प्राणी संग्रहालयाच्या मुख्य आकर्षणाकडे पोचलो, जिराफ. जिराफ
हा आफ्रिका खंडात आढळणारा प्राणी सर्वात उंच मानेचा प्राणी म्हणून ओळखला जातो. हा खूप वेगाने पळतो. जिराफ नेहमी कळपामध्येच राहतात. जिराफ हे शाकाहारी प्राणी आहेत. आम्ही तिथे पोचलो तेव्हा त्यांची पकडापकडी चालू होती बहुतेक. आम्हाला जिराफ मस्त पळताना दिसले. जिराफच्या समोरच्या एन्क्लोजरमध्ये आम्हाला जगातील सर्वात धोकादायक पक्षी म्हणजेच कॅसोवरी दिसला, ज्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही धोकादायक पक्षी म्हणून नमूद केलेले आहे. कॅसोवरीची नखं खंजिरासारखी तीक्ष्ण असतात. त्याचा मजबूत पंजा शत्रूच्या शरीरामध्ये ती तीक्ष्ण नखं खुपसायला मदत करतो. त्याचे डोळे भेदक असतात. अरण्यलिपी कधीच प्राणी बंदिवासाचे किंवा प्राणी संग्रहालयाचे समर्थन करत नाही, पण म्हैसूर झू हे एक रेस्क्यू सेंटर तसेच ब्रीडिंग सेंटर असल्यामुळेच आम्ही या ठिकाणाला भेट देण्याचे ठरवले. म्हैसूर झूमध्ये ज्या प्रकारे या प्राण्यांच्या स्वच्छतेची काळजी घेतली जाते, त्यांची वारंवार वैद्यकीय तपासणी केली जाते, त्यांच्या आहाराकडे लक्ष दिले जाते, तस्करीतून तसेच इतर मानवी बंदिवासातून किंवा अवैध शिकारीच्या कचाट्यातून सुटून आलेल्या व वन्य प्राण्यांना तसेच आईचे छत्र हरवलेल्या नवजात पिल्लांना इथे आपलंसं करून घेऊन पोटच्या मुलाप्रमाणे त्यांच्यावर प्रेम करून उपचार करून त्यांची ज्या प्रीतीने सेवा केली जाते व ज्या दर्जाची निगा राखली जाते हे अतिशय प्रशंसनीय आहे. श्री चामराजेंद्र झोलॉजिकल गार्डन्स म्हणजेच म्हैसूर झूच्या संपूर्ण कर्मचारी वर्गास व व्यवस्थापन समितीस त्यांनी केलेल्या या संरक्षण, आस्था व संवर्धन कार्यास अरण्यलिपीचा सलाम. आम्ही आमच्या ई-कार्ट ड्रायव्हर संतोषचा निरोप घेऊन आमच्या पुढच्या भटकंतीसाठी निघालो. म्हैसूरवरून आम्ही बंदीपूरला सफारीसाठी गेलो, ज्याचा व्हिडिओ आपण अरण्यलिपीवर पाहिलाच असेल, आणि नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तो नक्की बघा. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा अरण्यलिपी. तुम्हाला आमचा चॅनल कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.